एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंती उत्सवाला 1 ऑगस्ट पासून सुरुवात। 18 जुलै रोजी स्मृती दिनानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन। जगविख्यात लोककलावंत, लेखक आणि क्रांतिकारक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंती महोत्सवाला 1 ऑगस्ट पासून सोलापुरात भव्य प्रारंभ होणार असून 3 ऑगस्ट रोजी भव्य दिव्य मिरवणुकीने या उत्सवाची सांगता होणार आहे। तत्पूर्वी अण्णाभाऊ साठे यांचा 56वा स्मृती दिन 18 जुलै रोजी साजरा केला जाणार असून या दिवशी सोलापुरातील अण्णाभाऊ साठे चौकातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार आहे। या निमित्ताने विविध सामाजिक संस्थांच्या वतीने रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, आदरांजली गीत गायन तसेच जनजागृतीपर प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती माजी राज्यमंत्री तथा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीचे संस्थापक उत्तम प्रकाश खंदारे यांनी दिली। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीने जयंती उत्सव काळात अनेक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे। या महोत्सवात अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यासाठी 100हून अधिक मंडळे सहभागी होणार आहेत। यापैकी सुमारे 55 ते 60 मंडळे त्यांच्या जीवनकार्यावर आधारित देखावे सादर करणार असून त्यातून त्यांच्या कार्याचे स्मरण आणि प्रबोधन होणार आहे। जयंतीच्या दिवशी निघणारी भव्य मिरवणूक रात्री 10 वाजेपर्यंत नियोजित असली तरी सहभागी मंडळांची संख्या आणि देखाव्याच्या स्वरूपामुळे मिरवणुकीसाठी वेळ अपुरा पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे मिरवणुकीची वेळ रात्री 12 वाजेपर्यंत वाढवण्यात यावी अशी मागणी यावेळी अनेक मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे। या पत्रकार परिषदेला मध्यवर्ती महोत्सव समितीचे अध्यक्ष शांतीलाल साबळे, सुरेश पाटोळे, महादेव भोसले, गोविंद कांबळे, लक्ष्मण दुनगे, सतीश बागाडे, विशाल लोंढे, रजनी डोलेरे आदी उपस्थित होते। त्या ठिकाणी आदरांजलीपर गीत गायनाचा कार्यक्रम या ठिकाणी 18 तारखेला पुतळ्यासमोर आयोजित केलेला आहे। तर या कार्यक्रमामध्ये सुधीर साबळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कलाकार समिती, विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कलाकार समिती, प्राध्यापक आणि लोंढे सर, बिपिन साबळे आणि चव्हाण साठे ही सगळी मंडळी त्या ठिकाणी आदरांजलीपर गीत गायन कार्यक्रम करणार आहे। आणि त्यानंतर 1 ऑगस्टला साहित्यरत्न अण्णाभाऊंच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना आता सांगितल्याप्रमाणे शहरामध्ये 100पेक्षा अधिक मंडळ प्रत्यक्षपणे त्या ठिकाणी प्रतिष्ठापना करणार आहे। आणि त्यापैकी जवळपास 55 ते 60 मंडळापेक्षा अधिक मंडळ या 3 तारखेच्या रविवारच्या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात अनेक विशेष सामाजिक प्रबोधनपर या ठिकाणी देखावे सह मोठ्या प्रमाणात ताकदीनं मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे। आणि म्हणून हा संदेश या समाजाच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून समाजापर्यंत, समाजाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जावा अशी विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून